नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 28वा. आज आपण त्याविषयी बघणार आहोत. मागील अध्यायामध्ये नामस्मरणाचे महत्त्व काय असते ते आपण बघितले होते. तसं आजच्या अध्यायामध्ये सुद्धा आपण पतिव्रतेचं महात्म्य पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुवे नमः. जय जय जी करुणामूर्ती, विश्वांबरा विश्वस्फूर्ती, करुणा समुद्रा कृपामूर्ती, निवारी अधोकती पैमाजी. मी तव अनाथ दीन प्रार्थितो करुणावचन, दयाळुवा कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म्याति पावन, ऐकतो श्रोते भाविकजन, लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण, परिसा सहजन आदरे. लक्ष्मीरोवाच देवदेव ऋषिकेश, भक्तानाम भयप्रदा, श्रीणाम केनोपचारेण तुष्टोऽसि त्वं जनार्दन. लक्ष्मीवदे हो जनार्दन, भक्त प्रतिपाळ अगहरणा. परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधू. तरी स्त्रियांनी काय करावे, कवण व्रत आचरावे, केवी मोक्षा ते पावावे, देवदेवा सांगावे सर्वही. श्रीदेहाची आकृती असे जाण, शरीरी अमंगलता पूर्ण, हरेल कैसे ते कृपा करून, वदावे जाण स्वामी. दुःशिलोर्दूर भगवो वृद्धो, जडरोगयुतोऽपि वा, पतिश्रीर्विनहातव्यो, लोकेप्योभिरपातकी. मलिनता प्राप्त झाली या देही, स्पर्श न करीती कोणीही, जयाच्या कुशी जन्मे देही, ते तव पायी न स्पर्शिती. देव ब्राह्मण आणि अग्नी हे साक्षी ठेवून पितार्पिदानी, दान घेतले तोच व्रतार्धनी, परिदेहा लागुनी पैसे ना. ऐसा ऐकून उत्तर बोलता झाला सर्वेश्वर, सुणू सुंदरी सोपस्कार, ऐक उत्तर प्रश्नाचे. श्रीनारायण उवाच नारीणां परमो धर्म, भर्तु सेवा समूनई, पतिसृष्टेणाय देवकथा, स्वर्वीत कल्मषा. सकळ धर्मा माझे उत्तम धर्म जाण, स्त्रियांते देवव्रतारची पूर्ण, तया वेगळे दैवतान, केले साधन जन्मवरी. जन्मवरी साधन केले, शास्त्र पुराणे दैवत पूजले, ते तितकेही वाया गेले, जे नाचरेल पती आज्ञेपै. जे पतिवचना ते न मानी, वंचनार्थ करी पतीला कोणी, आंधृत सदा सत्यवचनी, तरी निदानी सुटेना. या व्यतिरिक्त अनंत पापराशी, त्या हो घडते स्त्रियांसी, काही सायासी किंवा अनायासी, तरी सुटकात येसी असेना. म्हणून सर्वे सर्वेश्वर, स्त्रियांते दैवता आपला व्रतार, हा तव वेदेची केला निर्धार, आणि विचार नसेची. पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत प्रतिवते लागुल, पती वाचून इतर सर्व क्षीण, नसे कारण अन्य काही. पावाराणसी माझी जाण, लोपामुद्रा पतिव्रता धन्य, जे नाम घेता पूर्ण, होय क्षालन महापापा. ऐसिया धर्मे तेची प्रतिव्रता, नाही तर इतर कांता, तयाची किंचित वार्ता, तेही सर्वथा निवेदू. व्रतारे मागता उदक, येरी खूप धावतसे देख, म्हणे पात्र घेऊन आणा सम्यक, नाही उदक ग्रामाजी. तत्रापि उदक असल्या कोळे, पात्र आणून या पुटे तया पुढे, क्षुधा नळे पीडिता नवडे, करी बडबड वावगी. भलतेचे करून निमित्त, सक्रोधे अन्न पचवीत, खारट आळणी म्हणतात येत, म्हणे करावे असते आपुलिया. जन्म गेला नाव ठेवता, रसेनीचे चवी कासया पाहिजे आता, कैसी या प्रकारे की जय शुद्धा शांतता, असे अवगत स्वभाव हा. ऐसी या स्त्रिया ते तत्वता, त्या म्हणून येती पतिव्रता, ऐसी संसार करिता, जन्म रुक्था प्राणाशी. तरी प्रतिवता नमर्ती, इतिहास वदे रमापती, ते जीव दो श्रोत्या प्रती, अनुपम्य स्थिती आगळे.
तरी काश्मीरी देशी प्रबळ धर्मपुरी असंख्य प्रबळ तेथील विप्रेक परमसुशील नाम जाण धर्मशर्मा स्नान संध्याशील सत्पात्र धर्मपरायण अग्निहोत्र पोटी नसे पुत्राणू मात्र सत्पात्र तयाची नामे जाणा ते सुशीला पतिव्रता परममंगला उभयता क्रमित काळा असे निर्मळा हृदयची वयसा उभयतांची समान साठीची झाली जे गणना तव धर्मशर्मा बोले तिया लागून ऐक वचन भामिने वसंत ऋतू उष्णमास गंगेशी चलावे स्नानास येरी अवश्य म्हणून तयाच निगती झाली तात्काळी पाहुनी गंगोदर निर्मळ दुजे कोणी नसेच्या वेळ जळेरी गोनिया ते वेळे स्थान करी तातडी परिबुद्धी कर्मानुसार हृदय उदेला कामविकार विप्र झाला कामातुर बोले उत्तर श्रियेते म्हणे नग्न जलक्रीडा करावी रती सुखात विश्रांती द्यावी ऐसे वाटे माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया आहे तव येरी वदतचे उत्तरा म्हणे केवते हे उदेले अंतरा माध्यान्न पातला भास्करा वरी गंगा तीरही पवित्र त्याही वय नसे आपुले हे तो केवी मनी उद्भवले मज तो वचन मोडिताने वाहिले बोल लागेल पतिव्रतेची तरी स्वग्रही चला निधी मग सारावी हे विधी ये रुणे हे तो न घडे कधी नाही अवधी कामाते ऐसे तिये ते वदन जल क्रीडा करिता झाली नग्न द्रव लागले रेत पूर्ण हृदय मदन दुसदुसी मग सारिते झाले रती शांत केले ते वेळी सती धन्य ते पतिव्रता सती वचन मोडी व्रतराजे पर चमत्कार झाला अद्भुत पोटी धरिती झाली गर्भाते 9 मास भरताची ते झाली प्रसूत कामिनी आश्चर्य कळती सकळ जन म्हणती पहा नवल कोण वृद्धापकाळे पुत्र निधान देखे कामिनी आदरेसी कोणी निंदिती कोणी स्तविती तव 2 पुत्र झाले ती जपरती शारदा आणि शांती वळती नामे उभयता ते साजरी पुत्र उभयता दोघे जण दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण 5 वर्ष झाली अपूर्ण पुढे कथन अवधारा गंगाजळी जलक्रीडा केली ते नग्न आणि रती संपादली त्याची पापे फळाली तात्काळी तनु भाजली उभयतांची उभयता विप्र कुमारा ते सदा सर्व काळात तप्तता देया ते चैन पडे नातया ते न सुचे अन्न उदक काही लाहे लाहे संतप्त गात्र उपाय करती नाना प्रकार मोह धरून वाता पितर करीती उपचार त्रासले नाना परी उपाय केले परिव्रथा अधिक प्रबळे कुमार चरपडती बाळे दीनवदने करोनिया लक्ष्मी विचारते देवा स्त्रियांनी कसं व्रत करावं कोणतं व्रत करावं की त्यामुळे ते मोक्ष पावतील कारण स्त्री देहाची आकृती जी आहे म्हणले ती अमंगल आहे बघा म्हणले जर मलिनता प्राप्त झाली एखाद्याच्या शरीराला त्यातल्या त्यात जर स्त्रीच्या शरीराला अमंगलता प्राप्त झाली काही रोगराई आली तर कोणीही तिला स्पर्श करत नाही म्हणले अरे तिच्या कोशातून ज्याने जन्म घेतला तो सुद्धा तिला स्पर्श करत नाही फक्त खोटं बोलतात की मी सुद्धा पत्नीची सेवा केली मी सुद्धा पतीची सेवा केली परंतु त्यांना कमीपणा वाटतो पतीला की आपल्या पत्नीची सेवा कशी करावी काही अपवाद असतात अरे देव ब्राह्मण आणि अग्नीच्या साक्षीने तुम्हाला कन्यादान केलेलं आहे आणि तोच पती तुम्हाला हात लावत नाही तुमची प्रकृती खराब झाल्यावर प्रकृती असतो असं मिळेल आणि मग ती माता जी असते ती स्त्री जी असते ती आपल्या मनाला दुःख करू लागते ती म्हणले याला सुद्धा आता माझा वास यायला लागला देवा मला उचल म्हणून ती स्वतःची सुटका करून गेली परंतु पती काय करतो ती जर गेली तर पती लगेच दुसरा विवाह करायला तयार होतो परंतु पत्नी जर असते पती गेली पती जर गेला तर ती पत्नी दुसरा विवाह करत नाही त्याच्यासाठी तशीच संसार करते मुलाबाळांचा सांभाळ करते हे कलियुग आहे
हे अशा प्रकारचं प्रश्न ऐकून नारायण म्हणाले, अगं म्हणले लक्ष्मी, सर्व धर्मांमध्ये उत्तम धर्म जो आहे म्हणले, आणि देवामध्ये सर्वात देव जो आहे तो पत्नीसाठी आपला पती हाच देव आहे, त्याशिवाय वेगळे दैवत नाही. तुम्ही कितीही देवदेवता केल्या, देवता पूजले, परंतु पतीची सेवा जर केली नाही, पतीची आज्ञाचं पालन केली नाही, तर जे तुम्ही केलं त्याचा काही उपयोग नाही. या व्यतिरिक्त आता काही स्त्रिया असतात या कलियुगामध्ये, अरे त्या पतीने जर पाणी मागितलं तर त्याला सरळ सांगतात विहिरीवरून पाणी घेऊन ये, नाही तर हातामध्ये बादल्या देतात, जा पाणी संपलंय घेऊन या. किंवा घरात पाणी असलंच तर म्हणे भांडं आपटून देतात. स्वयंपाक कधी बेचव असतो, कधी मीठ कमी असतं, परंतु ते बोलतच असते की कायम तुम्ही निंदा करतात, कायम असं करतात, एवढं करते तरी तुम्ही गुपचूप खात नाही, अशी बडबड करते म्हणले. आणि त्या रागाने बिचारा तो पती न बोलता मुख गिळून खाऊन घेतो सर्व. अशा प्रकारे तुम्ही क्षुधाक शांत करतात, हा स्वभाव काही योग्य नाही. परंतु काही पतिव्रता ज्या असतात त्या पतिव्रता फार महत्त्वाच्या असतात. याविषयीचा म्हणले एक इतिहास सांगतो. काश्मीर देशामध्ये परम सुशील असा धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. स्नान संध्या वेदशास्त्र संपन्न धर्मपरायण अग्निहोत्र असा तो ब्राह्मण होता. परंतु त्याच्या पोटी काही संतती नव्हती, संतान नव्हतं. त्याची पत्नी पण होती, ती पण अत्यंत सुशीला नावाची होती, पतिव्रता होती म्हणले. निर्मळ हृदयाचे दोघं होते, दान धर्म करत असायचे. 60 वर्षाचे झाले तेव्हा धर्मशर्मा तिला काय म्हणतोय की अगं म्हणले ह्या वसंत ऋतू आला, उष्ण मास आलेला आहे, आपण म्हणले नदीवर जाऊन स्नान करू, गंगेला जाऊन स्नान करू. मग अशा प्रकारे दोघंही तेही लगेच हो म्हटली. दोघं गेले. आता दुपारच्या वेळेवर गंगे तीरावर कोण असेल? कोणीच नव्हतं, निर्मनुष्य असं त्या ठिकाणी होतं म्हणले. मग अशा प्रकारे त्या धर्मशर्मा जो ब्राह्मण जो होता त्याच्या मनामध्ये कामवासना निर्माण झालेली आहे आणि त्याने तिच्याजवळ बोलून दाखवला. आता ती पतिव्रता विचारी, ती म्हणली अहो असं कसं काय, हे गंगाजळ वरती सूर्य बघतोय, स्नान करा, घरी चला. मग अशा प्रकारे त्याने ऐकलं नाही आणि त्या स्नानाच्या वेळेस त्यांनी त्यांची कामवासना क्षमवलेली आहे. परंतु आता त्या याच्यामुळे ती गर्भवती राहिली. 2 मुलं झालेत, शारदा आणि शांती नावाचे, 5 वर्षाप्रमाणे वाढू लागलेत. परंतु गंगाजळामध्ये त्यांनी कामवासनेची क्रीडा केलेली होती, त्यामुळे ते पातक ओझं आणि त्या पातकाचा दोष त्या मुलांना लागला आणि त्यांचा देह जो होता, कांती जी होती शरीराची, आग होऊ लागलेली आहे. सर्व शरीर त्यांचं आग होऊ लागलेलं आहे, दाह होऊ लागलेला आहे. आईवडिलांनी दोघांनी ज्या होत्या खूप उपचार केले, परंतु ते व्यथा काही त्यांची कमी होईना. ते दोघंही कुमार जे होते बिचारे दिनवाणे अगदी रडत होते, खूप शोक करत होते. त्यांचे आईवडील सुद्धा शोक करू लागले की देवा हे काय घडलंय, वृद्धापकाळी तो आम्हाला पुत्र दिले आणि ते सुद्धा म्हणले त्यांना असा त्रास होतोय. ते दशा उद्भवली, बाळ कष्ट न देखिता ये काळी, महादेवादिदेवा चंद्रमोळी, वेळ आली मृत्यूची. ऐसा नाना प्रकारे विलाप, करती उभयता माय बाप, मग तया ते लाविती लेप, शीतळता चंदनाची. उत्तम चंदन आणून मर्दन करिता पुत्र लागून, परी शीतळता नवेची नयनी यथाभूत बाळगते. वार्ता फाकली नगरात, जनसमुदाय निरखू येत, जे जे उपचार सांगत ते ती करती माता पिता. परी काही केल्या नवे बरे, अधिकच तरफडती कुमारे, वृत्तांत ऐकता नृपोरे, तोही येता धावूनिया. नृप धार्मिक पायी देखून आश्चर्य करीत हृदय, म्हणे माझ्या राष्ट्रीय ऐसा नाही धन्वंतरी आगळा.
मग राये शोध केला बहुत, कोणी धन्वंतरी न मिळतेत, नाही पंचाक्षरी महंत उपाय न चालत कवणाचा. तव एका पूर्ववर्तले गालव ऋषी येता देखिले, राये निजासनी वैसवले पूजन केले यथाविधी. मग ऋषी ते साध्यंत समाचार, कथिता झाला साचार, म्हणेन चालेचे उपचार, विप्रकुमार कष्टताती. ते तव न देखवे माझेनी, उपाय केला बहुत जनी, परी शांत नव्हे त्याचेनी, कष्टती दोन्ही माता पितरे. आयसे नृपाचे वाक्य ऐकून बोलता झाला गालव मुनी, म्हणे ऐक नृप चक्र चूडामणी, उपाय लागुनी सांगतो. असेल जोडी कोणी पतिव्रता, तिचे असते उदक सिंचिता, तरी या ज्वराते होय शांतता, सौख्य वार्ता बाळकाते. आयसे ऐकता उत्तर रायनगरी पिटेला डांगोरा, जी असेल पतिव्रता सुंदरा, येई त्वरा या ठाई. नगर प्रगट झाली मात, परी कोणे न बोले पतिव्रता सत्य, राजे भार्ये साहित ग्रामवासी नयत, किशोर उदक स्पर्शावया. तो नृपचा काटलांतरी, मोणी कोणीही पतिव्रता सुंदरी, न देखेची माझ्या नगरी, केवता पुढारी परिणाम. तरी समग्रांची पापवार्ता, ग्रामवासी राजकांता, आहे केवते अनंता, उपाय घाता बाळकाची. आणि सत्वई गेले नगरीचे, आसणे झाले सकळिकांचे, ते तव लांछन झाले जन्माचे, बोलता वाचे न बोलवा. ऐसी चिंता करिता नृपनाथ, तव आश्चर्य वर्तिले अद्भुत, एक निषादी त्या समयात, आती आली तेथे अवचिता. जातीची ती भिल्लिणी, मस्तकी काष्टभारा घेऊनी, जाता असे आपल्या मार्गांनी, तव देखिले नयनी अपूर्व. ग्रामवासी जनांचा मेळा, अवलोकित असे अबला, म्हणे मस्तकीचा बारा पटला, आली तेथे जनसमुदाय. वार्ता ऐकता कर्णोपकरणी, जे प्रतिभाचे माझे शिरोमणी, असले भेटावे नृपा लागुनी, जीव वावयाई बाळका. ऐकता ऐसे वचनाते, येरी प्रतिव्रता धर्माते, ते ठाऊके नसे चिती येते, कैसा आचार तोही न कळे. परितियेचा नेमासे एक, पती वचने नसे वंचक, सदा सर्व काळ देख, पती अवज्ञा नसेची. स्वप्नी नेणे परद्वाराते, भाषणे करून के कवणाते, ऐसे असता ती तेथे, राजा जवळके पातळी. म्हणे कवट संकट तुम्हा, ते निवेदे नृप सत्तमा, नाय राये निवेदिले सर्व कर्मा, तो बोले भामा निषादाची. म्हणे उदका आणा लवलाई, मी तव पतिव्रता धर्म नेणे काही, परी करता सर्व शेषशाही, पहा नवाई नृपोरा. उदक घेऊन या करी, काय बोले ते अवसरी, पती अवज्ञा जन्मवरी, केली नसे जाणपा. नेणे पर पुरुषाची वार्ता, हे तव ठाऊकाचे जगन्नाथा, ऐसे अधुनी तत्वता, उदक शिंपी बाळकांते. तव चमत्कार झाला अद्भुत, तात्काळ ताप झाला शांत, बाळ खडबडून उठत, चरणवंदित निषादाचे. मग अशा प्रकारे ते ब्राह्मण त्याची पत्नी सर्व शोक करू लागले. गावामध्ये सर्वीकडे जिकडे तिकडे ही चर्चा झालेली आहे. राजाच्या कानावर गेले, राजा सुद्धा त्या ठिकाणी धावून आला. राजवैद्य बोलवले, मोठमोठे वैद्य बोलवले, तरी सुद्धा त्यांच्या अंगाची दाह जो होता तो दाह काही कमी होईना. तो विचार करू लागला, माझ्या राज्यामध्ये कोणी असा वैद्य नाही म्हणले की तो या दोघांना बरं करू शकेल. काय करावं विचार करत असताना गालव मुनी त्याला येताना दिसले. आणि मग त्याने त्या गालव मुनींचा नमस्कार केला, त्यांना आसन दिलं, त्यांचं पूजन केलं यथाविधी, आणि त्यांच्यासमोर सर्व समाचार जो होता तो सर्व सांगितला आहे. म्हणे काय करू महाराज, त्या विप्रकुमारांना फार त्रास होतोय आणि माझ्याकडून ते बघवलं जात नाही. त्याचे आईवडीलसुद्धा दोघं शोक करतायत म्हणले. असे त्या राजाचे वाक्य ऐकून गालव मुली म्हणाले, म्हणले राजा, मी एक उपाय सांगतो ते ऐका म्हणले. तुमच्या राज्यामध्ये जर कोणी पतिव्रता स्त्री असेल तर तिच्या हाताने पाणी त्यांच्या अंगावर टाकून घ्या, त्याबरोबर ते बरे होतील म्हणले. असं ऐकल्याबरोबर राजाने डांगोरा पिटवला आणि त्याने सांगितलं, नगरामध्ये दवंडी दिलेली आहे आणि त्याने सांगितलं आहे की आपल्या राज्यात कोणी पतिव्रता स्त्री असेल तर तिने यावं आणि त्या ब्राह्मणांच्या मुलांना शांत करावं. आता सर्व बाया जो तो हेच विचार करू लागल्या
की आपण पाणी टाकलं आणि तो जर समजा शांत झाला नाही तर म्हणजे आपण पतिव्रता नाहीत का? प्रत्येकाच्या मनामध्ये भीती यायला लागली. राजपत्नी ती राणीसुद्धा आली नाही त्या ठिकाणी. राजा विचार करू लागला, अरे माझ्या राज्यामध्ये एकही पतिव्रता नारी नाही आहे. सर्व जे त्याच्या मनाचा भ्रम होता तो सर्व दूर झालाय. राजा चिंताग्रस्त झालाय. तेवढ्यामध्ये एक भिल्लीण जी होती वनातून मस्तकावर जो होता सर्व तिने लाकडांचा भार घेतलेला होता आणि अशी ती मोळी घेऊन चालली होती. तिने ती दवंडी ऐकली, त्या राजसेवकाकडे गेली, त्याला विचारलं काय झालं. अगं बाई म्हणले असं असं झालेलं आहे. ते राजाजवळ पोहोचली. राजाने तिला सर्व सांगितलेलं आहे व्रत. ती म्हणले महाराज पतिव्रता वगैरे हा धर्म तर मला माहिती नाही काय असतो, परंतु मी आजपर्यंत माझी पतीची आज्ञा काही मोडलेली नाही आहे हे तो परमेश्वर पण जाणतोय. मला ते काही माहीत नाही. मुलं चांगली व्हायला पाहिजेत. मी पतिव्रता आहे का नाही का मला माहीत नाही, म्हणून मला लवकर पाणी द्या म्हणले. त्याबरोबर तिने पाणी घेतलं आणि त्या देवाचं नामस्मरण करून त्या मुलांच्या अंगावर शिंपडलेलं आहे. बघा त्या पाणी शिंपडल्यामुळे काय चमत्कार घडला. दोघंही मुलांचा जो दाह होत होता अंगाचा तो शांत झाला. दोघंही मुले उठलेले आहेत आणि त्यांनी त्या निषादीला नमस्कार केलेला आहे. ऐसा चमत्कार पाहून जय जयकार करती सर्वजन. मग राय वस्त्रालंकारे करून निषादीला गौरविले. वरी एक ग्राम तत्वता देता झाला नृपनादा. ऐसी निषादी पतिव्रता देखून समजता आश्चर्य. अशा प्रकारे तिचा सर्वांनी जय जयकार केला आहे. राजाने तिचा सत्कार केलेला आहे आणि तिला एक गाव भेट म्हणून दिले, दान म्हणून दिलेलं आहे. अशी ही बिल्लीण पवित्र होती, पतिव्रता होती म्हणले. सर्वांना त्याचं आश्चर्य वाटलं. ऐसे पतिव्रतेचे कथन लक्ष्मी ते वदे नारायण. तेची तुम्हा कथिले संपूर्ण. आचरा सर्वज्ञ सर्वते. म्हणून सकळ धर्मा माझी धर्म. श्री येते व्रतार सेवेचा नेम. तयाच्या वचनी प्रेम दोरणी वर्ते सर्वदा. मग ती येते करणे न लगे आन. काही एक जपत साधन. आपला व्रतार तोची नारायण. पावे मोक्षण सदन ते पै. म्हणून म्हणले हे लक्ष्मी सर्व धर्मांमध्ये एखाद्या नारीला फक्त पतिसेवा हाच धर्म असतो. तिने कुठलं उपवास जप तप केले नाही तरी चालतात, परंतु पतीची सेवा करणे हे तिचं आद्य कर्तव्य आणि हाच तिचा धर्म असतो. आपला पती हाच नारायण म्हणून त्याची सेवा करायची असते आणि असं पावल्यावर मोक्ष प्राप्त होतो. या लागी सकळ जनी वर्तावे भावार्थ धरुनी. मग तया ते उपेक्षिणा कोणी. यम पाय दोन्ही माता वंदी. मग अशा प्रकारे जी पतिव्रता स्त्री असते म्हणले प्रत्यक्ष यमराज सुद्धा तिचे पाय धुतो आणि चरण स्पर्श करतो म्हणले. असं त्या पतिव्रतेचं महत्त्व आहे. स्वस्ति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमद मनोहर सुत विरचित अष्टविंशतमोध्याय गोडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.